एका त्यागी समर्पक अशा ज्येष्ठ समाजसेवकाला या देशाचं आदर्श नेतृत्व माननीय अण्णासाहेब या ठिकाणी येत आहे. नमस्कार. बस हो शब्दरचना म्हणणार आहे. माननीय ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे साहेब या ठिकाणी आलेले. पीठाकडे अण्णा येत आहेत. माननीय ज्येष्ठ समाजसेवक, देशाचा आदर्श माननीय अण्णा हजारे साहेब या ठिकाणी आलेत. मी श्रोत्यांना विनंती करेल की आपण खाली बसून घ्या. आपण या सगळ्यांच्या वतीनं टाळ्यांच्या गजरामध्ये अण्णांचं स्वागत करूयात. प्रचंड टाळ्या. माननीय ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे अण्णा व्यासपीठावर आलेत. आपण टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करूयात. एक 2 मिनिट फक्त बँड बंद करा. आता सगळ्या श्रोत्यांनी खाली बसून घ्यावं. बँड बंद ठेवा. कृपया सगळ्या श्रोत्यांनी खाली बसून घ्यावं. माननीय ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे व्यासपीठावर आलेत. त्यांच्याबरोबरच मी व्यासपीठावर निमंत्रित करतोय. या बसा ना. मी व्यासपीठावर निमंत्रित करतोय माननीय जिल्हा सत्र नितीनजी दळवी साहेब. माननीय श्री नितीनजी दळवी साहेब व्यासपीठावर येतील. अजितजी देशमुख साहेब ॲडव्होकेट यांनाही व्यासपीठावर निमंत्रित करतोय मी. आपण पुन्हा एकदा टाळ्यांच्या गजरात अण्णांचं स्वागत करूयात आणि सगळे उभे असणारे खाली बसून घ्या ही विनंती. प्रतिष्ठानच्या वतीनं स्वागत होत आहे. खरं तर तीर्थामुळे क्षेत्राला महात्म्य येतं. संतामुळे गावाला संतत्व मिळतं, गावाला मोठेपण मिळतं. संत आणि तीर्थामुळे गाव पवित्र होतं, तीर्थक्षेत्र होतं. हेच जर समीकरण लावलं तर अण्णांमुळे महाराष्ट्राला मोठेपण मिळालं. अशा महनीय व्यक्ती या महाराष्ट्रात आहेत म्हणून महाराष्ट्र हा महान राष्ट्र आहे. सज्जन हो, आपल्याला सांगताना मला आनंद वाटतो की 1947 साली या देशाला स्वातंत्र्य मिळालं. पण स्वातंत्र्याचा खरा अधिकार काय असतो, स्वातंत्र्य कशासाठी, ते कळालं हे फक्त अण्णांमुळे. माहितीचा अधिकार सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहोचविण्याचं काम, सर्वश्रेष्ठ काम अण्णांनी या महाराष्ट्रात केलं, या देशात केलं. भ्रष्ट प्रशासन व्यवस्थेच्या विरुद्ध लढा देणारे अण्णा एक महनीय व्यक्ती आहेत आणि हा लढा त्यांचा अखंडपणे चालू आहे. त्यामुळे सर्वसामान्य माणसाचं जीवन हे सुखकर झालं. डोनेशनसाठी संस्था काढणारे शिक्षण महर्षी आपण अनेक पाहिले, पण सर्वस्वाचा त्याग करून न्यायासाठी झगडणारे अण्णाच आहेत. आपण टाळ्यांच्या गजरात महाराष्ट्राच्या प्रत्येक मनावर अधिराज्य करणारे अण्णाच आहेत. न्यायासाठी झगडणारे अण्णा. मला वाटतं आज सर्वत्र विकाराचं प्रदूषण जिकडं तिकडं निर्माण झाल्यानंतर सुद्धा अशा महापुरुषाची जगाला खूप गरज आहे. वाऱ्यानं सतत व्हायचं असतं, नदीनं व्हायचं असतं, वाऱ्याने झळझळायचं असतं, फुलांनी दळवळायचं असतं. आणि अण्णांसारखे निस्वार्थ समाजसेवी ज्यावेळी समाजात हिंडत असतात त्यावेळी इथल्या प्रत्येक भ्रष्ट अशा
प्रशासन व्यवस्थेला, भ्रष्ट शासन व्यवस्थेला एक धाक वाटत असतो. अण्णा, आपण सतत हिंडत असता आणि प्रशासन व्यवस्था किंवा या जगात सामान्य माणसाचं जगणं सुखकर करीत असता. लाखो लोकांच्या वतीनं पुन्हा एकदा आपल्याला आमची सलामी, आमचा मानाचा मुजरा. पुन्हा एकदा मला एक लालबहादूर शास्त्रीजींच्या जीवनातली एक छोटीशी गोष्ट आठवते. शास्त्रीजी गेले, वारा व्हायचा थांबला. शास्त्रीजी गेले त्यावेळी या देशातल्या लोकांना कळालं की त्यांना स्वतःचं घर नव्हतं. ते ज्या गाडीत बसत होते ती गाडी सरकारी होती, त्यांना स्वतःचं काही नव्हतं. इतक्या निस्वार्थपणे जीवन जगणारा या देशातला एक महनीय नेता म्हणजे लालबहादूर शास्त्री. आणि त्याच तोडीचे महनीय नेते कुठले असतील? नेते, लोकनेते. मी का म्हणतो की लोकांच्या केवळ मनावर अधिराज्य ज्यांनी गाजवले, लोकांची ज्यांच्याकडे आशेनं लोक, हजारो लोक गोरगरीब झोपडीतले आशेनं ज्यांच्याकडे पाहतायत, असे आमचे खंबीर असं या देशातलं नेतृत्व, लोकमनावरचं अधिराज्य गाजवणारं म्हणजे अण्णा. मी प्रतिष्ठानच्या वतीने अण्णांचं स्वागत या ठिकाणी करतोय. अण्णा, आपल्याला आठवण असेल की आपण एकदा, हो नाही तिथं एक अण्णा, आपल्याला आठवण असेल की वारजेला एक कीर्तन महोत्सव झाला होता, तपोधाम वारजे पुण्याला. आणि त्याही वेळी तुम्ही असाच विनंतीला मान देऊन त्या ठिकाणी आला होतात. लोक काय करतो आपण, तर फार तर घराचं मंदिर करतो, पण अण्णांसारख्या एका महापुरुषानं गावाची मंदिरं करण्याचा संकल्प हाती घेतला. त्या गावातली सगळी व्यसनमुक्तता, त्या गावातली सगळे असणारे तंटे, हे सगळे मिटून केवळ माणसाशी बांधिलकी आणि या देशाच्या मातीशी बांधिलकी, हा देश सुजलाम सुफलाम मलयज शीतलाम सस्य श्यामलाम, ही जी प्रार्थना आपण म्हणतो ना, त्या प्रार्थनेतलं स्वरूप आकाराला येण्याचं काम अण्णांसारखे समाजसेवक करीत असतात. असे ज्येष्ठ समाजसेवक आज आपल्याला लाभलेत. अण्णा, तपोधामला आपण आला होता वारजाला, आणि जिजाई गार्डनला असाच कीर्तन महोत्सव झाला होता. कीर्तन म्हटलं की अण्णा तुम्ही येतातच का? संतांच्या विचाराशी तुमची बांधिलकी आणि तेच विचार तुम्ही समाजापर्यंत नेताय. त्यावेळी मीही त्या महोत्सवात होतो, म्हणून आम्हाला या व्यासपीठावर तुम्ही हवे होतात. आज आमचं प्रतिष्ठान कृतकृत्य झालं. आज आमचं प्रतिष्ठान कृतकृत्य झालं की आपल्यासारखे संत विचारांचे समाजसेवक संत या ठिकाणी आलात. मी प्रतिष्ठानच्या वतीनं विनंती करतो की आपण स्वागताची तयारी करूयात. आज आपल्या सगळ्या बीड नगरीच्या वतीनं आणि स्वर्गीय झुंबरलालजी खटोड सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीनं आपण अण्णांना सन्मानपत्र प्रदान करतोय. या सन्मानपत्राचं वाचन मी आदरणीय देवा कुलकर्णी यांना विनंती करेल की आपण ते वाचन करावं. आपण अण्णांसाठी पुन्हा एकदा टाळ्या. माननीय नितीनजी दळवी साहेब आम्हाला आज लाभलेत. सांगतो हे सन्मानपत्र आपल्याला कल्पना असेल, दैनिक लोकाशाचे ज्येष्ठ पत्रकार संजयजी शिंदे यांनी या सन्मानपत्राची शब्दरचना केली आहे. तेच सन्मानपत्र आता कुलकर्णी देवा वाचून दाखवतील आणि हे सन्मानपत्र आपल्या सगळ्यांच्या वतीनं, प्रतिष्ठानच्या वतीनं आज अण्णांना दिलं जाणार आहे. सन्मानपत्राची शब्दरचना अतिशय प्रभावीपणे आमच्या संजयजी, आमचे मित्र संजयजी कुलकर्णी यांनी केली आहे. मी देवांना विनंती करेल, संजयजी शिंदे यांनी केली आहे, मी देवांना विनंती करेल की आपण वाचून दाखवा. माननीय किसनराव बाबूराव हजारे उर्फ अण्णा, ज्येष्ठ समाजसेवक. काही माणसांना गावामुळे मोठेपणा मिळतो, तर काही कर्तृत्ववान माणसं आपल्या गावाला नावारूपाला आणतात. नगर जिल्ह्यातील राळे सिद्धिगड हे दुसऱ्या प्रकरणातलं गाव. गाव करीन ते राव काय करील असे म्हटले जाते. अण्णांनी अगदी हेच गावकऱ्यांच्या साक्षीने करून दाखवलं. तीर्थक्षेत्राच्या दर्शनासाठी हजारो किलोमीटर प्रवास करणारे लाखो जण असतात, परंतु आपल्या गावाला तीर्थक्षेत्र करणारा अण्णा एखादाच असू शकतो. अज्ञान, दारिद्र्य, व्यसनमुक्ती, अंधश्रद्धा या दुर्गुणासह पाणी टंचाई, अस्वच्छता, कायम दुष्काळ अशा संकटाशी सामना करणारे राळे सिद्धिगण सिद्धी आज 3 दशकांनंतर देशातील आदर्श खेडे बनले आहे. खेडी स्वयंपूर्ण व्हावीत हा गांधीजींचा संदेश खऱ्या अर्थाने आपण समाज मनात रुजविलेला आहे. भारताला स्वातंत्र्य मिळालं 1947 मध्ये, परंतु स्वातंत्र्याचे खरे अधिकार मिळून देणारा माहितीचा अधिकार कायदा व्हायला 50 वर्ष लागली. अण्णा आपण एवढं काम केलं असं नाही,
1965च्या भारत पाकिस्तान युद्धात दुश्मनांशी सामना करताना केवळ नशीबच म्हणून बचावलात. त्यानंतर गावी आलात. यादव बाबा मंदिरालाच घर मानून आणि सारं गाव हेच कुटुंब समजून आपण संसार करीत राहिलात. स्वार्थाचा मोह होऊ नये म्हणून आपण ब्रह्मचारी राहिलात. आज वयाची 70 ओलांडली तरी आपण जनतेच्या प्रश्नावर, सरकार, सिस्टम, भ्रष्ट नोकरशाहीच्या विरोधात आपण लढत आहात. गुणवंताकडून डोनेशन लाटणाऱ्यासाठी संस्था काढणारे तथाकथित शिक्षण महर्षी हजारो, पण माणसाची शाळा काढणारा एखादाच अण्णा असतो. अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय संस्थांवर काम करताना पद्मश्री, पद्मविभूषण, वृक्षमित्र, कृषीभूषण, आदर्श अनेक पुरस्कार तुमच्याकडे चालत आले. परंतु कितीही पुरस्कार मिळाले, नाव मोठं झालं तरी तुम्ही मातीशी असणारं नातं सोडलं नाही. एकीचे बळ तुका म्हणे हेची फळं, हे राळेगण सिद्धी ग्रामस्थांनी करून दाखविलं. एवढं मोठं काम करूनही काही भ्रष्ट राज्यकर्त्यांनी आपणास बदनाम करण्याचं षडयंत्र रचलं. काम करणाऱ्या माणसाच्या हातून चुका होऊ शकतात. चुका आणि बदमाशी यात फरक असतो हे जनता जाणून आहे. त्यामुळेच बदमाशांनी कितीही बोंब ठोकली तरी अण्णांच्या चारित्र्यावर शिंतोडे उडत नसतात. आज सगळीकडे भ्रष्टाचाराचे थैमान मांडलेले असताना अण्णा, तुमच्यावर साऱ्यांची श्रद्धा आहे. हा प्रेरणेचा झरा अखंड वाहत राहावा. ईश्वराने तो वाहत ठेवावा. हीच स्वर्गीय झुंबरलालजी खटोड सामाजिक प्रतिष्ठानच्यावरचे ईश्वरचरणी प्रार्थना. आपले स्नेहांकित गौतमजी खटोड, सुशीलजी खटोड आणि हरिभक्तपरायण रामदासजी महाराज. धन्यवाद. मी या ठिकाणी गौतमजी खटोड यांना विनंती करेल की काल आपल्याकडे अमृता साळुंके या बाल कलाकाराचं नृत्य झालं. अण्णांच्या हस्ते तिचा या ठिकाणी स्वागत व्हावं, सत्कार करावा. कुमारी अमृता साळुंके बीडकरांच्या प्रातिनिधिक स्वरूपामध्ये अण्णांच्या हस्तून तिचा गौरव होतोय. मी पृथ्वीराजजी आब्बड यांनाही स्टेजवर बोलवेल. अण्णांच्या स्वागतासाठी आपण या ठिकाणी आता सुरुवात करणार आहे. कुमारी अमृता साळुंके हिनं काल कथ्थक नृत्य केलं आणि त्या नृत्यानं सगळं बीड नगरी, चंपावती नगरी भारावून गेली. आपल्या बीडची ही उदयोन्मुख कलाकार इथं सत्कार करण्यासाठी मी अण्णांना विनंती करेल. प्रतिष्ठानच्या वतीनं, बीडकरांच्या वतीनं ज्येष्ठ समाजसेवक माननीय अण्णा हजारे या ठिकाणी तिचं स्वागत करतायत. संजयजी शिंदे यांनी अतिशय सुंदर असं अक्षरबद्ध केलेलं सन्मानपत्र आपण आत्ता ऐकलं. मी संजयजी शिंदे यांची आभार व्यक्त करतो प्रतिष्ठानच्या वतीनं. अण्णा स्वागत करतायत. टाळ्यांच्या कडकडाटात आपण या ठिकाणी अमृता साळुंके हिचं स्वागत करीत आहोत. अण्णांचा सत्कार या ठिकाणी प्रतिष्ठानच्या वतीनं होतोय. या सत्कारासाठी बीड जिल्ह्याचे जिल्हा सत्र न्यायाधीश माननीय नितीनजी दळवी साहेब, स्वातंत्र्य सैनिक बंशीधरजी जाधव साहेब आणि प्रतिष्ठानचे सचिव सुशील ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक बंशीधरजी जाधव साहेब आणि सुशीलजी खटोड व्यासपीठावर येतील. आपल्याला अण्णांसारखे थोर समाजसेवक आज या व्यासपीठाला जे लाभले ते आमचे प्रसिद्ध ॲडव्होकेट अजितजी देशमुख साहेब आपल्यामुळेच आम्हाला अण्णांचं व्याख्यान मिळालं. प्रतिष्ठान आपल्याला धन्यवाद देत आहे. पुन्हा एकदा अजितजी देशमुख साहेबांसाठी टाळ्यांचा कडकडाट. अण्णांना या ठिकाणी फेटा बांधण्याचं काम पृथ्वीराजजी आब्बड साहेब करतायत प्रतिष्ठानच्या वतीनं. देहूला नळाचं पाणी आलं पण अभंगवाणी पुन्हा प्रकाशित होईल का? आळंदी दिव्याच्या लखलखाटानं तळपते पण माऊलींची प्रतिभा पुन्हा जन्माला येईल का? रायगडावर पंतप्रधान येतील पण जाणता राजा पुन्हा येईल का? जे झालं ते होणार नाही पण जे होतंय ते त्या तोला मोलाचं व्हावं यासाठी सतत प्रयत्न करणारे थोर समाजसेवक अण्णा हजारे यांच्यासाठी पुन्हा एकदा टाळ्या. विकार विवशतेचे ग्रहण लागलेल्या या देशामध्ये
सर्वसामान्य माणसाच्या घरात आनंदाची दिवाळी उजळत ठेवण्याचं काम अथक प्रयत्नानं करणारे अण्णा प्रतिष्ठानच्या वतीनं त्यांचं स्वागत केलं जाते. ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक बंशीधरजी जाधव साहेब, जिल्हा सत्र न्यायाधीश श्री नितीनजी दळवी साहेब. दळवी साहेब आपल्याला या कार्यक्रमामध्ये त्यांनी खरं खूप वेळा योगदान दिलं आहे. एवढं मोठं प्रशासन आणि प्रशासनामध्ये सतत कार्यमग्न असणारे दळवी साहेब वेळात वेळ काढून इथे येतात आणि आमच्या कार्यक्रमाला आपलं उपस्थिती देतात, योगदान देतात. त्याबद्दल मी काय बोलणार, शब्द नाहीत माझ्याकडे. प्रतिष्ठानचे सचिव सुशीलजी खटोड, प्रतिष्ठानचे अध्यक्ष गौतमजी खटोड साहेब अण्णांचं या ठिकाणी स्वागत करत आहेत. मी स्वागतासाठी आणखी श्रीनिवाजी कुलकर्णींना व्यासपीठावर बोलावतो. कामधेनू हां हां चालेल. प्रतिष्ठानचं सन्मानपत्र अण्णांना दिलं जाते. प्रतिष्ठानचे अध्यक्ष गौतमजी खटोड, सुशीलजी खटोड, नितीनजी दळवी साहेब. हरिभक्तपरायण भरत बुवांजी अण्णांचं स्वागत केल्याशिवाय परिपूर्णता कार्याला येणार नाही अशी या खटोडजींची या ठिकाणी धारणा होती. म्हणून त्यांनी आमच्या भरत बुवाजींना आवर्जून अण्णांच्या या सत्कारासाठी या ठिकाणी निमंत्रित केलं आणि या दोहोंनी सुद्धा आपला आदरभाव अण्णाच्या ठिकाणी या ठिकाणी व्यक्त केलेला आहे. यानंतर अण्णांच्या स्वागतासाठी मी श्रीनिवाजी कुलकर्णी यांना निमंत्रित करतोय. श्रीनिवाजी कुलकर्णी साहेब. अण्णांच्या स्वागतासाठी मी हरिभक्तपरायण भागवत महाराज गुरुगिरी आश्रम यांनी आपली इच्छा व्यक्त केली आहे. शेकट्याचे थे तेही अण्णांना माल्यार्पण करू इच्छित आहे. आमच्या या व्यासपीठावर ज्यांच्यामुळे अण्णा आम्हाला मिळाले ते ॲडव्होकेट अजितजी देशमुख साहेब यांचंही स्वागत प्रतिष्ठानचे अध्यक्ष गौतमजी खटोड साहेब करतील. ॲडव्होकेट अजितजी देशमुख साहेब यांचं स्वागत. देशमुख साहेब, तुम्ही खूप प्रयत्न केले अण्णा या व्यासपीठावर यावेत म्हणून आपलं स्वागत करतायत गौतमजी खटोड साहेब. अण्णांचं स्वागत करतायत गोरकर साहेब. DR वाकोडे जायकवाडी कॉलनी अण्णांचं स्वागत करतायत. बस बरं का तसं. अण्णांचं स्वागत या ठिकाणी होतं आहे. अजितजी देशमुख साहेब यांचं स्वागत. त्यानंतर माननीय जिल्हा सत्र न्यायाधीश नितीनजी दळवी साहेबांचं स्वागत प्रतिष्ठानच्या वतीनं केलं जाते. गौतमजी खटोड साहेब, सुशीलजी खटोड साहेब प्रतिष्ठानच्या वतीनं माननीय नितीनजी दळवी साहेबांचं स्वागत करतील. टाळ्यांच्या गजरात आपण हे स्वागत करूयात. यानंतर थोड्याच वेळामध्ये आपला हा स्वागत समारंभ संपणार आहे आणि ज्या व्याख्यानाची आपण आतुरतेनं वाट बघत आहात ते ज्येष्ठ समाजसेवक माननीय अण्णा हजारे साहेब यांच्या व्याख्यानाला थोड्या वेळाने सुरुवात होणार आहे. अगदी 2च मिनिटात. मी प्रतिष्ठानच्या वतीनं अण्णांना विनंती करेल की सगळ्या इंद्रियाचे कान करून श्रोते आपल्या व्याख्यानासाठी आतुर झालेले. माहिती अधिकार आणि युवा जागृती, माहिती अधिकार आणि युवा जागृती
या विषयावर उद्बोधनपर व्याख्यान आपल्याला या ठिकाणी ऐकायला मिळणार आहे। या व्याख्यानानंतर लगेचच हरिभक्तपरायण श्री गहिनीनाथ महाराज औसा यांचं सुश्राव्य सांप्रदायिक कीर्तन या ठिकाणी संपन्न होणार आहे। जे खरंच मी मगाशीच म्हणालो की प्रशासनातलं सगळं काम सांभाळून, न्यायव्यवस्थेचं काम सांभाळून आपलं अपूर्व योगदान या प्रतिष्ठानच्या सांस्कृतिक कार्यक्रमात जे देतात ते जिल्हा सत्र न्यायाधीश माननीय दळवी साहेब आपले मनोगत या ठिकाणी व्यक्त करतील। नंतर ॲडव्होकेट आजीजी देशमुख 2 शब्द बोलतील। नंतर मला वाटतं आमच्या प्रतिष्ठानच्या अध्यक्षांनीही 2 शब्द मनोगताचे व्यक्त करावेत। अन्न आपल्याला मिळालेत हे आपलं भाग्य आहे आणि आपल्या भावना आपण चालू आहे। माननीय श्री अण्णा हजारे ज्येष्ठ समाजसुधारक, गौतमजी खटोड आणि खटोड प्रतिष्ठानाचे इतर पदाधिकारी, उपस्थित बंधू भगिनींनो, वस्तुतः मी अण्णा हजारेंचं व्याख्यान, त्यांचे विचार, त्यांनी केलेली क्रांती, त्यांच्या मागे त्यांना मिळालेली स्फूर्ती काय होती हे विचार ऐकायला मी इथे खरं आलो होतो। परंतु अण्णांनी मला अशी हुकूम केला की तुम्ही काहीतरी 2 शब्द बोलावेत। त्यांच्यासमोर काय बोलावं हा खरोखर प्रश्नच आहे, कारण आपण त्यांचं व्याख्यान, त्यांचे विचार ऐकायला इथे आलेलो आहोत। आज मला एका गोष्टीचा आवर्जून उल्लेख करावा असा वाटतो आहे की बीडकरांना, आम्हाला जी मेजवानी खटोल प्रतिष्ठानातर्फे दिली गेली आहे, ज्या विचारवंतांचे, प्रतिभावंतांचे आपल्याला विचार ऐकायला मिळतात। आत्ता मालपाणी, डॉक्टर मालपाणी यांचे विचार आपण ऐकलेत, उज्ज्वल निकम यांचे विचार ऐकलेत, अण्णा हजारे यांचे विचार आपण ऐकणार आहोत। खरोखरच समाज सुधारण्याचं काम जे खटोल प्रतिष्ठानातर्फे होत आहे, या प्रतिष्ठानामार्फत आपल्याला एवढे थोड विचारवंत लाभत आहेत, हे खरोखर बीडकरांना आणि मलाही एक परमभाग्याचा हा एक बिंदू आहे असं मला वाटतं। आजच्या समाजव्यवस्थेत आणि आजच्या परिस्थितीमध्ये अशा विचारवंतांची खरोखर देशाला गरज आहे। या सर्व गोष्टीवरती बोलण्याचा मला अधिकार नाही आहे, परंतु ज्यावेळी उज्ज्वल निकम सारखे इथे वकील इथे आले होते त्यावेळी मला एक मनात विचार चमकून गेला की या संपूर्ण समाजव्यवस्थेला नीट व्यवस्था मार्गी लावण्यासाठी ही जी मुठभर लोक आज विचारवंत झगडा करतायत, आपलं सर्वस्व पणाला लावून या गोष्टीकडे ते हिरिहिरी सगळ्या जगाच्या व्यवस्थेमध्ये, हे तुमच्या आमच्यासाठी हे सर्व लोक प्रतिष्ठानातर्फे ही कामं करतायत। या प्रतिष्ठानाच्या या समारंभा, या कार्यक्रमाप्रती मला असं वाटतं की या लोकांचे हात बळकट करण्यासाठी आपण आपला खारीचा वाटा उचलावा, अशी जर प्रतिज्ञा आज आपण करू शकलो तर मला वाटतं या संपूर्ण कार्यक्रमाची खरोखर सार्थक असं होईल। आज भारतावरती जी काही संकटे येत आहेत, ही संकटं आपण बऱ्याचशा संकटांना, बाहेरच्या संकटांकडे आपण पाहतोय, त्यांच्या मीडियामार्फत, वर्तमानपत्रात या संकटांचे आपण वाचन करतोय, परंतु देशाच्या आतमधली निरनिराळ्या सामाजिक संस्थांमध्ये किंवा सार्वजनिक संस्थांमध्ये हे जे काही भ्रष्टाचार किंवा तत्सम अशी काही कीड लागलेली आहेत, हा अत्यंत वाईट एक असा रोग लागलेला आहे। या रोगाच्या विरुद्ध तितक्याच ताकदीने आपल्याला लढायचं आहे आणि या लढ्याला जी काही सुरुवात अण्णा हजारेंसारख्या समाजसेवकांनी सुरुवात केली आहे, मला असं वाटतं की आपण सर्वांनी मिळून त्यांना जर थोडीशी साथ दिली तर मला वाटतं हा लढा पूर्णत्वाला जाणे, जी गोष्ट महात्मा गांधींनी सुरुवात केली त्या गोष्टीची आज जी गाडी परत अण्णा हजारेंसारखे समर्थ आणि ज्येष्ठ समाजसेवक करतायत, त्याला आपण थोडासा हातभार लावूयात। आणि या खटोल प्रतिष्ठानातर्फे ही जे काही उपक्रम राबवलेले आहेत, या उपक्रमाचा हाच हेतू यामागे असावा असं मला नक्की जाणवतं आहे। आणि मला याच ह्याच्यासाठी ज्यावेळी प्रतिष्ठानातर्फे वारंवार असं म्हटलं जातं की मी वेळात वेळ काढून इथं येतोय, किंबहुना मला असं वाटतं की मला वेळात वेळ काढल्याशिवाय गत्यंतरच नाही की या लोकांचे विचार ऐकायला जे लोक राळेगण सिद्धी किंवा अशा निरनिराळ्या ठिकाणी जातात, ही सगळी संस्था ही जी आहेत ही आपल्या गावात, आपल्या ठिकाणी येत आहेत, अशा ठिकाणी येण्यासाठी आणि आपण त्यांची व्याख्यानं किंवा त्यांचे विचार ऐकले नाही तर आपल्यासारखे करंटे आपणच असू, तर ही संधी आपल्याला इथं मिळते। तर मी काही वेगळं करत नाही, केवळ या लोकांचे विचार ऐकतोय आणि त्या विचारामध्ये एक न्यायालयाच्या एका भूमिकेतून हा मार्ग आपण कसा पुढे नेता येईल, चोखंदळता येईल, याचा मी एक परिमार्जन करण्याचा आणि प्रयत्न मी माझ्यामार्फत करतो आहे। आणि हे विचार खरं बोलून दाखवण्याचे नसतात, ही कृती करून दाखवण्याची कृती आहे। परंतु आज अशा अण्णा हजारेंच्या कामाला आपण जर अशी काही त्यांना आपण साथ दिली तर खरोखरच त्यांनाही त्यांच्या कामाचं पावती मिळाली असं त्यांनाही वाटेल। आज आपण ही त्यांच्यासमोर शपथ घेऊयात आणि ही बीडकरांच्या वतीने आणि माझ्या वतीने मी त्यांना ही ग्वाही देतो आहे। मला इथं माझे विचार मांडायला संधी दिली त्याबद्दल खतोष परिधान मी आभार मानतो।
माननीय ॲडव्होकेट अजितजी देशमुख साहेब या ठिकाणी आपल्या विचार व्यक्त करतील. आदरणीय अण्णा, जिल्हा न्यायाधीश दळवी साहेब, बंधू आणि भगिनी, आजपर्यंत अण्णासाहेबांचे आम्ही जवळपास 50 ते 100 कार्यक्रम बीड जिल्ह्यात घेतले असतील. पण जन आंदोलनाचे कार्यक्रम, ज्या आंदोलनाचे अध्यक्ष सन्माननीय अण्णा हजारे साहेब आहेत, त्या भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलनाचे कार्यक्रम वगळता इतर कुठल्याही कार्यक्रमाला मी अण्णांना कधीही येण्याचं विनंती करण्याचं धाडस देखील केलेलं नव्हतं. परंतु बीडकरांना गौतम खटवड, सुशीलजी खटवड यांच्याकडून, त्याचप्रमाणे भरतबुवांकडून जी मेजवानी दिली जात आहे त्यात भर घालावी या उद्देशानं गौतमजी बरोबर जाऊन आम्ही अण्णांना निमंत्रण दिलं. मी खरं तर अण्णांचे आज आभार मानेन की तुम्ही आले म्हणून योग्य संदेश लोकांपर्यंत गेला किंवा लोकांना आपले विचार ऐकायला मिळतील. एवढंच बोलून मी थांबतो. ज्यांच्या व्याख्यानासाठी आपण आतुरलेले आहात ते माननीय ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे साहेब आपल्या पुढे व्याख्यान देतील. माहितीचा अधिकार आणि युवा क्रांती या विषयावर. मला वाटतं अण्णा, आपण आपल्याही या जीवन प्रवासाबद्दल काही अनुभव कथन केले तर ते आणखी आम्हाला मार्गदर्शक ठरतील. यातून युवा पिढी घडेल. तर आमची ही आपल्याला विनंती आहे की आपण आपल्या या वाटचालीतलेही अनुभव आम्हाला याबरोबरच जरूर सांगावेत. जय. वाह, बहुत अच्छा. आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष बीड जिल्ह्याचे सत्र न्यायाधीश आदरणीय नितीन दळवी साहेब, आमचे सहकारी देशमुख, माझ्यासमोर बसलेले काही वडीलधारी मंडळी, सर्व माझ्या भावांनो आणि बहिणींनो, सर्वप्रथम इथं आल्यानंतर मला खूपच समाधान वाटलं की स्वर्गीय झुंबरलालजी खटोड सामाजिक प्रतिष्ठान या प्रतिष्ठानची जी परंपरा त्यांचे चिरंजीव गौतम आणि त्यांचा परिवार जो चालवतो ते मला अत्यंत महत्त्वाचं वाटतं. कारण आज पाहताय तुम्ही समाजातली अवस्था, मी आणि माझं याच्या पलीकडं पाहायला तयार नाहीत माणसं. मी आणि माझं, कसा समाज बदलणार, कसा देश बदलणार? समाज आणि देश त्यावेळेला बदलतो की ज्यावेळेला माणसं शेजाऱ्याचा विचार करतात, गावाचा विचार करतात, समाजाचा विचार करतात, देशाचा विचार करतात. त्यावेळेला समाज बदलतो, त्यावेळेला राष्ट्र बदलतं. आज मी आणि माझं याच्या पलीकडं पाहायलाच तयार नाहीत माणसं. अशा अवस्थेमध्ये गौतम शेठ आणि त्यांचा परिवार हे भव्य दिव्य असा हा कीर्तन महोत्सव सोहळा साजरा करतो. ही सामाजिक दृष्टीने मला अत्यंत महत्त्वाची गोष्ट वाटते की अत्यंत महत्त्वाची गोष्ट त्यांनी केलेली आहे की परिवर्तन, समाजातलं परिवर्तन कसं होईल. आणि समाजाचं परिवर्तन व्हायचं असेल तर संतांच्या विचाराशिवाय होणार नाही. संतांचे विचारच समाजाला बदलू शकतील याच्यावर आमचा विश्वास आहे. आणि ते काम जे आज गौतम शेठ आणि त्यांचा परिवार करतो ते मला महत्त्वाचं वाटतं. इथे मी आत्ता पाहिलं की लहान लहान मुलं लिंबा गणेशाच्या या संस्थेतून आलेली आहे. हे फार महत्त्वाचं काम आहे. ही बालकं ही आमची राष्ट्रीय संपत्ती आहे. हिचं जतन करणं फार गरजेचं आहे. तुकडोजी महाराजांनी म्हटलं आहे, या कोवळ्या कळ्या माझी लपले ज्ञानेश्वर रवींद्र शिवाजी, विकसता प्रगटतील समाजी शेकडो महापुरुष. उद्याचे महापुरुष सगळे ह्या कळ्यांच्या मध्ये लपलेले आहेत. झाशीची राणी यांच्यामध्ये लपलेले आहेत, त्या मुलींच्यामध्ये रवींद्र यांच्यामध्ये आहेत, ज्ञानेश्वर यांच्यामध्ये लपलेले आहेत. त्यांना विकसित करण्याचं जे काम करायचं आहे ते अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि ते काम जे ह्या लिंबा गणेशर या संस्थेमधून होतं ते मला अत्यंत महत्त्वाचं वाटतं. म्हणून तुकडोजी महाराज एक ठिकाणी म्हणतात, म्हणून म्हणतो बालधन ठेवा गावकऱ्यांनो जपून, कितीक निघतील रत्न या माझी.
उद्याचे सगळे रत्न यांच्यामध्ये लपलेले आहेत, त्यांना विकसित करायचं काम करायचं आहे. मला कधी कधी खूप फील होतं. मी आता महाराष्ट्रात सारखा फिरतो, 4 राज्यात ॲडवायझर आहे, भारत सरकारमध्ये काही कमिटीवर काम करतो. कधी कधी मला खूप फील होतं. कधी कधी खेड्यात फिरतो, संध्याकाळच्या वेळेला शेतामधून शेतकरी आलेले असतात, घराच्या बाहेर ओट्यावर गप्पा चाललेल्या असतात, संध्याकाळी चूल पेटलेली असते घरामध्ये, आणि तो पालक 7 वर्षाचा पांडू नावाचा मुलगा, त्याला बोलवतात, पांडू पांडू इकडे ये बरं, घरातून बिडी पेटून आण बरं चुलीतून. आणि तो पांडू बिडी पेटून आणतो. पहिल्या दिवशी आणतो, दुसऱ्या दिवशी आणतो, तिसऱ्या दिवशी आणतो, आणि पांडूला वाटतं याच्यात काहीतरी टेस्ट असली पाहिजे. 4थ्या दिवशी येता येता झुरका मारून पाहतो कशी लागते. काय पांडूचा दोष आहे. ही मुलं ही मोठ्या माणसांचं अनुकरण करत असतात. मोठ्या माणसाने आपला आदर्श त्यांच्यासमोर ठेवला पाहिजे. आज मी पाहतो काही वेळेला चित्रहार पाहायला पालकच टीव्हीच्या समोर बसलेले असतात. काय शिकायचं त्या मुलांना. म्हणून अशा अवस्थेमध्ये ह्या मुलांच्यावरती जे संस्कार होतात ते मला अत्यंत महत्त्वाचे वाटतात. विशेषतः गौतम शेठने जी आपल्या वडिलांची परंपरा ही चालवलेली आहे ती अत्यंत महत्त्वाची आहे, की जीवदया, प्राणीमात्रावर दया करणं, ही जी वडिलांची परंपरा आहे ती ते आज चालू ठेवतात. नाहीतर एवढा मोठा खर्च कोण करतो. आज अशी माणसं आहेत की लखपती नाही करोडपती आहेत. पण अवस्था अशी आहे की जशी गवताची गंजी असते ना, गवताची गंजी, त्या गवताच्या गंजीवर कुत्र्याने बसावं. ते गवत स्वतःही खात नाही, दुसऱ्याला खाऊ देत नाही. अशी काही लोकांची प्रवृत्ती आहे. ते गवत स्वतःही खात नाही, दुसऱ्याला खाऊ देत नाही, कुणी आलं की भू भू करतं. अशा अवस्थेमध्ये हे गौतम शेठ जे काम करतात ते मला अत्यंत महत्त्वाचं वाटतं. हे सामाजिक दृष्टीने फार महत्त्वाचं वाटतं. आणि विशेषतः कीर्तन महोत्सव, की संतांचे विचारच समाजाला तारू शकतील. अधोगतीच्या मार्गाने चाललेल्या समाजाला संतांचे विचारच तारू शकतील, याच्यावर आमचा पूर्ण विश्वास आहे. विश्वास नाही, अनुभव आहेत. आज मी थोडंसं काम करतो आहे हे संतांच्या विचारांचं करतो आहे. कारण मी माझ्या आयुष्यामध्ये हाच विचार करत होतो वयाच्या 26 वर्षी, भर तारुण्यामध्ये. अरे काय चक्र आहे जगाचं. ही माणसं सारखी पळतायत 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 पळतायत. पळा 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 पळा, कोण पळे, कोणाच्या पुढे स्पर्धा लागली. पहाटे 4ला उठतायत, रात्री 10 वाजेपर्यंत धावपळ करतायत. आणखी थोडं, आणखी थोडं, आणखी थोडं, आणखी थोडं, आणखी थोडं, आणखी थोडं. चौघांच्या खांद्यावर जाईपर्यंत कोणीच थांबत नाही. सारखी पळतायत 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 पळतायत. जन्माला येताना काही आणत नाही, जाताना काही घेऊन जात नाही. आयुष्यभर माझं 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 माझं. शेवटी हाताशी काहीच नाही. काही काही माणसं तर माझं माझं म्हणूनही राहत नाहीत. माझं ते माझं, पण तुझं ते माझंच, अशी प्रवृत्ती वाढली. आणि हाताशी पाहत तर काहीच नाही. 26 वर्ष वयाच्यात विचार करत बसलो. एक विवेकानंदांचं पुस्तक हाताशी आलं, जीवन कळलं. काय कळलं. प्रत्येक मानवाला जीवन मिळालंय ते सेवेसाठी मिळालेलं आहे. सेवा. काय लाभ आहे सेवेतून. सेवेतून आनंद, सेवेतून आत्म्याचं कल्याण, सेवेतून जीवनाचं सार्थक. म्हणून जीवनामध्ये सेवा. ती सेवा 4 भिंतीच्या आतमध्ये एक मंदिर, एक मूर्ती, तिची पूजा. तसं गाव एक मंदिर आहे, राष्ट्र एक मंदिर आहे, जनता ही सर्वेश्वर आहे. आणि जनतेची सेवा ही खरी ईश्वराची पूजा आहे. ना तर ज्ञानेश्वर महाराजांनी कशाला पसायदानामध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी मागणं कशाला मागितलं असतं. जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मे रती वाढो. ज्ञानेश्वरांना 700 वर्षापूर्वी जे दिसलं, जे जाणवलं, की समाजामध्ये जी गुंडगिरी करणारी माणसं असतात ही सामान्य नसतात. ज्यांची बुद्धी चाणक्य असते तीच माणसं गुंडगिरी करत असतात. सामान्य माणसाला गुंडगिरी येत नाही. आणि म्हणून माऊलीला दिसलं, अरे चाणक्य बुद्धीचा माणूस गुंडपणाकडे वळलाय. पसायदानात मागणं मागितलं, त्याचा गुंडपणा जावो.
आणि त्या सत्कर्मरती वाढो, की ती चाणक्य बुद्धी सत्काराकडे प्रवृत्त झाली तर समाजातलं केवढं काम होईल. किती दूरगामी विचार केला आहे संतांनी. आम्हाला फक्त एवढं सांगितलं नाही, माळा घाला आणि डोळे झाका आणि जपा, एवढं सांगितलं नाही. सामाजिक दृष्टीने संतांनी खूप दूरगामी विचार केलेला आहे. हां, तुकाराम महाराज एक ठिकाणी अभंगात म्हणतात, जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपले. आणि एकनाथ महाराजांनी तर दलितांची मुलं खांद्याकडे वागवलेत. केवढा मोठा आदर्श निर्माण केला आहे आमच्यासमोर. म्हणून संतांचे विचारच समाजाला तारू शकतील. ज्यावेळेला मी विचार करत होतो की का जगतात, एक विवेकानंदाचं पुस्तक हाताशी आलं, जीवन कळलं की जीवन माणसांना मिळाले ते सेवेसाठी मिळालेलं आहे. वयाच्या 26व्या वर्षी भर तारुण्यामध्ये निर्णय घेतला, उर्वरित आयुष्य समाजाच्या सेवेसाठी अर्पण. धोका दिसायला लागला, लग्न करावं तर चूल पेटवण्यात वेळ जाईल, म्हणून ठरवलं लग्न करायचं नाही. आपल्या आयुष्यातला प्रत्येक क्षण समाजाच्या सेवेसाठी लागावा ही माझी धारणा झाली. आज 71 वर्षाचं वय झालं, तेच विचार कायम आहेत. एका मंदिरात राहतो, गावात घर आहे, जमीन आहे, शेतीवाडी आहे. 40 वर्ष झाले घरात जाऊन, परत घरात नाही. 3 भाऊ आहेत, 3 भाऊ आहेत. त्या भावांच्या मुलांची नावं काय आहेत मला अजून माहीत नाही. काही कोटी रुपयाच्या योजना राबवल्या, कोटी रुपयाच्या, कुठे बँक बॅलन्स नाही. आता कोणीतरी म्हटलं की त्यांनी लग्न केलं नाही, ब्रह्मचारी आहे. मी फक्त लग्न केलं नाही, पण माझा प्रपंच सुटला नाही. प्रपंच सुटला नाही, फक्त लग्न केलं नाही. प्रपंचाची व्याख्या बदलली. 4 भिंतीच्या आतमध्ये एक लहान प्रपंच करायचा होता, तो लहान न करताना मोठा झाला. हा सगळा प्रपंचच होऊन बसला. लहान प्रपंचात काय केलं असतं, मी 2 मुलांना जन्म दिला असता, ग्रॅज्युएट केलं असतं. आज हजारो मुलं ग्रॅज्युएट होतील, सर्व माझीच आहेत असं मी मानतो. जेवढा प्रपंच मोठा होईल तेवढा आनंद मिळेल माणसांना. हे लहान प्रपंचात दुःख आहे सगळं, 4 भिंतीच्या आतमध्ये. कारण सगळं माझं आहे ना. 4 भिंतीच्या आतमध्ये हे माझं, ते माझं, ते माझं, हे माझं. संडासचं डबडं हरवलं तरी हळहळ करत बसतो, कुठे गेलं, काय झालं, माझं म्हणतो ना. माझ्याच्या पाठीमागं दुःख आहे. म्हणून संतांनी सांगितलं की हे सगळं करा तुम्ही, पण माझं म्हणू नका, आमचं म्हणा. मग आनंदच आनंद आहे माणसाला. आमचं म्हणा, या माझ्याच्या पाठीमागं दुःख आहे सगळं. आमचं म्हणलं पाहिजे माणसांनी. म्हणून विवेकानंदांची प्रेरणा मिळाली. जीवन कळलं, वयाच्या 26 वर्षी ठरवलं आणि आळंदीला गेलो. ज्ञानेश्वरांच्या समाधीवर एक तुळशीची माळ ठेवली आणि गळ्यात घालताना माऊलीनं सांगितलं, ही माझ्या गळ्यात तुळशी माळ नाही, माझ्या देहावरती तुळशीपत्र आहे. आजपासून हा देह माझा नाही, तो समाजाचा आहे. गावात आलो, कामाला सुरुवात केली आणि ज्ञानेश्वर माऊलीने लिहिलेल्या ज्ञानेश्वरीतल्या 14व्या अध्यायातली 233वी ओवी आहे, पाणी अडवा पाणी जिरवा. आम्ही आज बोलायला लागलोय. ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीमध्ये 14व्या अध्यायामध्ये 233वी ओवी आहे, नगरेची रचावी जलाशय निर्मावी, महावने लावावी नानाविधे. बस एक ओवी, तिचं अनुकरण करायला घेतलं, सबंध देशाला नवी दिशा मिळाली. सबंध देशाला किती सामर्थ्य संतांच्या एका ओवीमध्ये. म्हणून नामदेवरायाने म्हटलंय, नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञान देवी आणि एक तरी ओवी अनुभवावी. एक तरी ओवी अनुभवावी. किती सामर्थ्य आहे एका एका ओवीमध्ये. सबंध देशाला एक नवी दिशा मिळाली. पण परत प्रश्न उभा राहिला की एका ओळीमधून गावाला दिशा मिळाली, देशाला दिशा मिळाली. ज्या गावात 40 दारूच्या भट्ट्या होत्या, आज 13 वर्ष झाले गावामध्ये बिडी सिगरेट तंबाखू विक्रील नाही. 13 वर्ष कुठल्याच दुकानात नाही. एक ओवी ज्ञानेश्वरांची, किती सामर्थ्य आहे. ज्या गावात 80% लोक उपाशी होते, त्या गावातून भाजीपाला निर्यात झाला कुवेत, मस्कत, दुबईला. बाहेरचा कोणाचा पैसा नाही. तेच गाव, तीच माणसं, तीच जमीन. फक्त प्रकृतीची देण, तिचा उपयोग करून घेतला. पडणाऱ्या पावसाचा थेंब ना थेंब अडवला, भूगर्भात जिरवला, लोक स्वावलंबी झाले.
हे सगळं करत असताना परत प्रश्न उभा राहिला की दिवसेंदिवस हा भ्रष्टाचार वाढत चालला आहे. 1 रुपयातले 10 पैसे खेड्यात जाईन असे झाले आहेत. म्हणून मग संतांचाच उपदेश आम्हाला होता, भले तेरी दिवस काशीची लंगोटी आणि नाथाळ्याचे माथी देऊ काठी. दया तिचे नाव भूतांचे पालन अनेक निर्दलन कंटकाचे. मऊ मेणावणे आम्ही विष्णुदास कठीण वज्राशी भेद व्हायचे. ते संतांचे वचन ते जीवनात स्फुरले आणि मग भ्रष्टाचाराचं आंदोलन हाताशी घेतलं. हे भ्रष्टाचार गळकी लागलेले हे थांबवायला हाताशी घेतलं. काय माझ्याकडं मंदिरात राहतो, कुठं धन नाही, दौलत नाही, सत्ता नाही, पैसा नाही, काही नाही. 8 फूट बाय 10 फुटाची खोली आहे, झोपण्याचा एक बिस्तर आहे आणि जेवणाचं एक ताट आहे, काही ठेवलं नाही. पण 6 कॅबिनेट मंत्र्यांची विकेट घेतलं ना एकट्याने. 6 विकेट गेले ना घरी. 1 2 नाही 6 कॅबिनेट. आणि अजून किती जातील मला माहीत नाही. 400 ऑफिसर घरी गेले आत्तापर्यंत, करप्टेड लोक. म्हणून हे आंदोलन सुरू केलं. मी नेहमी सांगतो, सभेतही बोलतो, मी पॉम्पलेट काढले त्याच्यावरही लिहिलेलं आहे. आता या देशाला धोका या अशा प्रवृत्तीपासून आहे. आमच्या देशाला धोका. म्हणून मी लिहिलंय त्याच्यामध्ये, खजानों को चोरों से नहीं, खजानों को चोरों से नहीं, पहरेदारों से धोखा है. और इस देश को सिर्फ दुश्मन से नहीं, इन गद्दारों से धोखा है. हे गद्दार आमच्या देशातले सगळे लुटारू बनवून इथं लुटायला लागले लोकांना. म्हणून लढतोय सारखा लढतोय त्यांच्याशी. काही चालत नाही, काही चालत नाही. कारण त्याला दाग नाही जीवनात, कुठं तिळ्या एवढा दाग नाही. जरा दाग लागला असताना या लोकांनी तोडून मोडून टाकलं असतं मला, पण त्याला कुठं दाग लागू दिला नाही, तिळ्या एवढा दाग नाही. म्हणून लढतोय सारखा. हे तेलगी मीच काढले, तेलगी माझ्या हातात आलं. सरकारकडे गेलो, सरकारने दाबलं. मी गेलो हायकोर्टामध्ये, जनहित याचिका दाखल केली आणि 2 महिन्याच्या आतमध्ये 250 लोक जेलमध्ये गेले. गुंड, पोलीस कमिशनरपर्यंत जेलमध्ये गेले. मला लावली सिक्युरिटी, 6 पोलीस ऑफिसर आणि एक गाडी सारखी माझ्या मागे मागे हां करीत. सरकारला लिहिलं काढून टाका गाडी, गरज नाही गाडीची. अरे तुमची गाडी माझं मरण नाही वाचवणार, गाडीने माझं मरण नाही वाचवणार. गाडीने मरण वाचलं तर राजीव गांधीला का मारलं, इंदिरा गांधीला का मारलं, Z+ होती. अरे मरायचंय, कुठे मरायचं, मरणाला भिवून काय. लाखो लोकांनी बलिदान केलं आणि आम्हाला स्वातंत्र्य मिळवून गेलं. एक गेलं आणखी तर काय बिघडलं. सरकारला लिहिलं काढून टाका ही सिक्युरिटी. अरे हार्ट अटॅक येऊन लोक मरतात, हार्ट अटॅक येऊन. असं हार्ट अटॅक येऊन मरण येण्यापेक्षा जनहितासाठी मरण आलं तर मी माझं भाग्य समजेल. जनतेच्या हितासाठी मरण आलं, काढून टाकली सिक्युरिटी. मारणारं कोणी येत नाही पुढे. मला सांगण्याचं तात्पर्य एकच आहे की भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी 6 मंत्री घरी जाऊन कार्यभाग होणार नाही, 400 ऑफिसर घरी जाऊन हा कार्यक्रम होणार नाही, कार्यभाग पुरा होणार नाही. तुम्हाला सिस्टम बदलावं लागेल, व्यवस्था बदलावं लागेल. आणि म्हणून काही वर्षापूर्वी आम्ही आंदोलन सुरू केलं. 1995, माहितीचा अधिकार नागरिकांना मिळाला पाहिजे, सिस्टम बदलायची, भ्रष्टाचाराला आपोआप आळा बसेल. हे मंत्री घरी जाऊन प्रश्न सुटणार नाही. व्यवस्था एकदा बदलली की भ्रष्टाचाराला आपोआप आळा बसेल. म्हणून हे आंदोलन सुरू केलं 1995. माहितीचा अधिकार नागरिकांना मिळाला पाहिजे, तो त्यांचा मूलभूत हक्क आहे. 26 जानेवारी 1950 ज्या दिवशी या देशात आम्ही पहिला प्रजासत्ताक दिन मनवला, प्रजासत्ताक दिन, त्या दिवशी प्रजेची सत्ता आली या देशात, प्रजा मालक झाली या देशाची. कळलं नाही आम्हाला. सरकारी तिजोरीतला पैसा जनतेचा झालेला आहे. सर्व जनतेला जाऊन त्याचं नियोजन करता येणार नाही, म्हणून आम्ही प्रातिनिधिक लोकशाहीचा स्वीकार केला.
प्रतिनिधिक लोकशाही, जनतेने आपापले प्रतिनिधी पाठवा नियोजन करायला. म्हणून आम्ही राज्यासाठी पाठवले आमदार साहेबांना आणि केंद्रासाठी पाठवले खासदार साहेबांना की बाबा आम्ही मालक झालो, तिजोरी आमची आहे, तुम्ही आमचे विश्वस्त म्हणून जा, आमचे ट्रस्टी म्हणून जा, आमचे सेवक म्हणून जा आणि आमच्या तिजोरीचं नियोजन करा. म्हणून आम्ही यांना पाठवलं. ज्या अर्थी आम्ही यांना पाठवलं आहे त्या अर्थी यांचा दर्जा आमच्यापेक्षा दुय्यम आहे हेच आम्हाला कळलं नाही 58 वर्षात. आमचे सेवक म्हणून ज्यांना पाठवलं त्यांचा दर्जा आमच्यापेक्षा दुय्यम आहे लोकशाहीमध्ये. कारण मतदार राजा झाला ना, हे राजाने पाठवले सेवक. राष्ट्रपतीने काय केलं? IAS, IPS, IFS सनदी अधिकाऱ्यांची निवड केली. त्यांना सांगितलं तुम्हाला गाडी देऊ, बंगला देऊ, सर्व फॅसिलिटीज देऊ, पण तुम्ही गव्हर्नमेंट सर्वंट म्हणून काम करायचं आहे. गव्हर्नमेंट सर्वंट, त्यांना गव्हर्नमेंट सर्वंट म्हटलेलं आहे. गव्हर्नमेंट कोण? जनता. आणि सर्वंट म्हणजे सेवक. सर्व अधिकारी जनतेचे सेवक. आम्ही ज्यांना पाठवलं ते जनतेचे सेवक. मालक कोण? जनता. चित्र काय? जे मालक आहेत त्यांना केलं सेवक आणि जे सेवक आहेत ते झाले मालक. उलटं झालं ना. म्हणून ही लढाई सारखी 95 पासून सुरू झाली की ते मालक आहे ते मालकच राहिले पाहिजे. आणि यालाही संतांचा आधार आहे. अरे माहितीचा अधिकार हे आज नवीन नाही. ज्ञानेश्वरान महाराजांनी आम्हाला माहितीचा अधिकार कधी मिळवून दिला आहे? जी ज्ञानेश्वरी लोकांना समजत नव्हती, गोपनीय ठेवली होती, ती ज्ञानेश्वरी प्राकृतमध्ये आणली, मराठीमध्ये आली आणि सामान्य माणसाला ज्ञान झालं. माहितीचा अधिकार ज्ञानेश्वर महाराजांनी कधी मिळवून दिला आम्हाला? माहितीचा अधिकार तुकाराम महाराजांनी कधी मिळवून दिला आहे? वेदाचा तो अर्थ आम्हासीच ठावा असे म्हणणारे तुकोबरा आहे. जे वेद गोपनीय होते ते सामान्य माणसासाठी खुले कळून दिले. केवढं काम केलं आहे संतांनी. तीच परंपरा घेऊन आम्ही आज हे काम चाललेलं. माहितीचा अधिकार मिळाला पाहिजे नागरिकांना. म्हणून 95 मध्ये आंदोलन सुरू केलं. सरकार हा म्हणत होतं, करायला तयार नाही, कारण विकेंद्रीकरण व्हावं असं कोणाला वाटत नाही. विकेंद्रीकरण नको आहे, सर्व केंद्रीकरण पाहिजे. जर विकेंद्रीकरण झालं आणि नागरिकांच्या हातात सत्ता गेली तर आम्हाला साहेब साहेब कोण म्हणणार हा धोका वाटतो बऱ्याच लोकांना. म्हणून विकेंद्रीकरण करायचं नाही. आणि स्वातंत्र्यानंतर महात्मा गांधींनी संदेश दिला होता की जोपर्यंत सत्तेचं विकेंद्रीकरण होणार नाही, ही सत्ता मतदारांच्या हातात येणार नाही, तोपर्यंत लोकशाही येणार नाही. विकेंद्रीकरण होणं गरजेचं आहे. सत्तेचं विकेंद्रीकरण आणि विकेंद्रित कायदे. आता तुम्ही पहा, माहितीचा अधिकाराचा कायदा 10 वर्ष लढलो, शेवटी आझाद मैदानात बसलो. करेंगे या मरेंगे. आझाद मैदानात बसलो. पुन्हा काही मंत्री आले मध्यस्थी करायला. मी म्हटलं मला बोलायचं नाही तुमच्याशी, कायदा करा मग बोलायला आहे. नाकारलं बोलायचं. कारण याआधी 9 वेळेला आश्वासन दिलेत ना. आता ठरवलं होतं की एक तर बलिदान झालं तरी चालेल, नाही तर कायदा होऊन राहील, नागरिकांना त्यांचा हक्क मिळाला पाहिजे. म्हणून आझाद मैदानात बसलो. 12 दिवस झाली उपोषणाची, 12 दिवस. आणि 12 दिवसानंतर राष्ट्रपतींनी ह्या कायद्यावरती सही केली आणि हा कायदा लागू झाला महाराष्ट्रामध्ये. हा जो कायदा लागू झाला हा आशिया खंडातला एवढा महत्त्वपूर्ण, एवढा स्ट्रॉंग कायदा झाला. आशिया खंडातला एवढा स्ट्रॉंग कायदा झाला. माहितीचा अधिकार. पण अजून 3 वर्ष झालेत, लोकांना कसं वापरायचं माहीत नाही. शिकले सवरलेले लोक, त्यांना अजून माहीत नाही कसं वापरायचं. माझ्याकडे काही लोक येतात, हे 3 वर्ष झालेत, माहिती मागितली अजून मिळत नाही. अपिलात गेलं, 4 वर्ष झालेत, अजून तो अपील अधिकारी निर्णय देत नाही. कळलं नाही. वाचा माहितीचा अधिकार. याच्यामध्ये नमुना नंबर अ, ब आणि क. भ्रष्टाचाराला तुम्हाला आळा घालायचं असेल ना, फक्त ह्या कायद्याचा तुम्ही उपयोग करा तळापर्यंत. गावागावातल्या लोकांना जागवा.
आजपासून सुरुवात केलं ना 1 ते 1.5 वर्षात तुम्हाला 75 ते 80% भ्रष्टाचाराला आळा बसलेला असेल. आळा बसलेला असेल. उद्यापासून सुरुवात करा. पुरवठा अधिकाऱ्याला उद्या पत्र द्या. नमुना नंबर आपल्या जिल्ह्यात ह्या महिन्यात रॉकेलचा कोटा किती आला, वाटप कसं केलं आहे माहिती द्या. सुरुवात करा. टँकर जे पेट्रोल पंपवर जातात ते जाणार नाही. रेशनिंगचे ट्रक विकले जातात ते विकणार नाहीत. फक्त आम्ही जागृत झालं पाहिजे. ह्या माहितीचा अधिकार. नमुना नंबर माहितीच्या अधिकाराखाली अर्ज करा. माहिती अधिकाऱ्याला 30 दिवस वाट पहा. 31वा दिवस उजडला. नमुना नंबर 20 रुपयाचं तिकीट लावा. अपील अधिकाऱ्याला अर्ज करा. कधी कधी काय होतं, हा अपील अधिकारी आणि माहिती अधिकारी एकाच खात्याचे आहेत. त्यांची साखळी असते जुनी टक्केवारीची. मग दोघं विचार करतात, नाही माहिती दिली तर काय होईल, टाळाटाळ करतात. अशा वेळेला थांबू नका. नमुना नंबर 20 रुपयाचं तिकीट लावा. कमिशनरला अर्ज करा. माहितीचा अधिकार कमिशनर. त्याला ज्युडिशनली पॉवर आहेत, कोर्टाचे पॉवर आहेत. तुम्हाला माहिती नाही दिली त्या अधिकाऱ्याने, त्या अधिकाऱ्याला 25,000 रुपये दंड करू शकतो कमिशनर. त्यांच्या पगारातून कापायचे. असा हा एक क्रांतिकारक निर्णय आहे. स्वातंत्र्याच्या 58 वर्षानंतर पडलेलं क्रांतिकारक पाऊल आहे माहितीचा अधिकार. फक्त आम्ही तळापर्यंत त्याला घेऊन गेलो पाहिजे. तळापर्यंत घेऊन गेलो पाहिजे. कुठलीही कामं तुम्ही विचारा, घटनेने तयार केलेली प्राधिकरणं, कायद्याच्या द्वारे निर्माण झालेली प्राधिकरणं, अध्यादेश किंवा अधिसूचना काढून निर्माण झालेली प्राधिकरणं, कुठलीही माहिती तुम्ही घेऊ शकता. कुठलीही माहिती घेऊ शकता. नुसते घेऊ शकता नाही, वाचा कायदा. इथं बाहेर मला वाटतं पुस्तकं आहेत, वाचा. माझ्या गावात एक पाझर तलाव झाला आहे. किती तारखेला सुरू झाला होता, किती तारखेला संपला, किती खर्च झाला, पेमेंट कसं केलं आहे, मास्टर रोल कसा भरला आहे, मला येऊन पाहायचं आहे तुमच्या ऑफिसमध्ये. कधी येऊ मी पाहायला, तारीख आणि वेळ द्यावी लागेल. कायदा आम्हाला माहीत नाही. आपल्या गावात झालेली कामं जाऊन रेकॉर्ड पाहू शकतो आपण. ऑफिसमध्ये जाऊन रेकॉर्ड. भ्रष्टाचाराला आळा घालायचा ना, हा मार्ग आहे की तुम्ही ऑफिसमध्ये जाऊन रेकॉर्ड पाहू शकता. कुठलंही नुसतं रेकॉर्ड नाही, जे कामं चाललेले आहेत ना, बांधकामं, ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगर परिषद, नगरपालिका, महापालिका, सरकारचे जेवढे खाते आहेत त्यांचे बांधकामं चाललेले आहेत. 10 रुपयाचं तिकीट लावा. त्या माहिती अधिकाऱ्याला लिहा की तुमचं हे बांधकाम चाललेलं आहे, याला वीट, वाळू, खडी, सिमेंट आलेलं आहे, याचे मला नमुने घ्यायचे आहेत. वाळूमध्ये माती तर नाही, वीट कच्चीत आणली नाही, मला तपासायचं आहे. तपासता येतं तुम्हाला, नमुने घेता येतात. कायदा. अरे 1 वर्ष रोड टिकत नाही. 1 वर्ष. दरवर्षी रोड वाहून जातो. दरवर्षी. इंग्रज परका होता ना, लुटलं ना 150 वर्ष आम्हाला. 150 वर्ष लुटलं त्या इंग्रजांनी. पण छत्रपती टर्मिनस कधी बांधलंय? 125 वर्ष होऊन गेले. 125 वर्ष. छत्रपती टर्मिनस, मुंबई महापालिकेची बिल्डिंग 125 वर्ष होऊन गेले. फोर्टमधल्या इमारती 150 वर्षाच्या इमारती झाल्यात. एक पहार घेऊन जा आणि दगड काढून दाखवा, निघत नाही. आणि आमचे इंजिनियर पुलाचं उद्घाटन करण्याच्या आतमध्ये पूल ढासळला. पाण्याच्या टाकीचं उद्घाटन करण्याच्या आतमध्ये टाकी ढासळली. अरे इंजिनियर झाला, खडी आणि सिमेंट खाण्यात आपलं जीवन घालत असेल तर इंजिनियर होऊन काय केलं? काय केलं इंजिनियर होऊन? तो विसरला? त्या बलिदानाची आठवण नाही राहिली. भगतसिंग, राजगुरू, सुखदेव त्यांच्या बलिदानाची आठवण राहिली नाही. म्हणून माझी विनंती आहे तुम्हा सर्व इथं बसलेले माझ्या समोर तरुण आहेत, युवा शक्ती एक राष्ट्रशक्ती आहे. ही जागी झाली तर उद्याचं भविष्य दूर नाही आहे. अरे व्हिएतनाम घडवला तर तरुणाने घडवलेला आहे. राखेच्या ढिगातून जे संजीवनी दिली जपानला, ज्या जपानची राख झाली होती त्या राखेच्या ढिगातून जपान उभा झाला आणि आज जगाला सांगतोय विकास कसा करायचा आमच्याकडे पहा. तरुणांचं योगदान आहे.
इंडोनेशियातली क्रांती केली ती तरुणाने केलेली आहे. मी एक तरुण होतो 26 वर्षाचा, ठरवलं जीवनात काहीतरी करायचं. आज थोडंसं करू शकलो. करू शकलो. तुम्ही तरुणाने जर ठरवलं तर काय होणार नाही. फक्त तरुणाने 3-4 गोष्टीचं भान ठेवा. चारित्र्याला जपा. सगळ्यात महत्त्वाचं चारित्र्य आहे. शुद्ध आचार, शुद्ध विचार, निष्कलंक जीवन. जीवनात दाग लागू देऊ नका. जर जीवनात दाग लागले ते तुम्हाला बेचैन करतील, आयुष्यभर बेचैन करतील. आणि रात्री झोपा येत नाही म्हणून झोपेच्या गोळ्या घेऊन झोपावं लागेल. आज तुम्ही पाहता ना, बरीचशी माणसं एअर कंडिशनमध्येच राहतात, पण रात्री झोप लागत नाही म्हणून झोपेच्या गोळ्या घेऊन झोपतात, कारण जीवनात लागलेले दाग बेचैन करतात माणसांना. म्हणून तरुणांनी शुद्ध आचार, शुद्ध विचार, निष्कलंक जीवन. जीवनात दाग लागू देऊ नका कुठले. आणि जीवनात थोडासा त्याग करा. थोडा त्याग. अण्णा हजारे एवढा नाही, थोडासा करा. प्रपंच करा. तुम्ही 2 मुलांना जन्म द्या, सगळं करा, पण लहान प्रपंच करताना तो जरा मोठा करा. बस एवढं करायचं आहे. अण्णा हजारेसारखं राहायचं नाही. हे एवढं सोपं व्रत नाही आहे. आता कीर्तनातून तुम्ही ऐकता ना, अरे मन एवढे चंचल आहे, कधी धोका देईल सांगता येत नाही. विश्वामित्राला धोका दिला यांनी. 12,000 वर्षाची तपश्चर्या करणारा विश्वामित्र धोका दिला. पाराश ऋषीला धोका दिला या मनाने. बहिणाबाईने वर्णन केलंय की मन वढाय वढाय उभ्या पिकात आलं ढोरं, आता होतं भिवरे तर क्षणात गेलं आकाशामध्ये. कधी तुम्हाला धोका देईल सांगता येत नाही. काय माझं सौभाग्य मला माहीत नाही. ईश्वराने माझ्यावर कृपा केली म्हणून 71 वर्षात त्याला तिळा एवढा दाग लागू दिला नाही मी. तिळा एवढा दाग. म्हणून लढतो, या बडाढ्य शक्तीशी लढतो सारखा. कारण त्याला दाग नाही आहे. म्हणून माझी विनंती आहे तरुणांना की तुम्ही हे काम हाताशी घेतलं आहे, जे काम तुम्हाला करायचं आहे त्याच्यामध्ये या 3-4 गोष्टीचं पथ्य सांभाळ. त्याग करावा लागेल. त्याग म्हणजे घरबार त्यागायचं नाही, कुठे हिमालयात जायचं नाही. आपण स्वतःसाठी जगत असताना शेजाऱ्याचा, गावाचा, समाजाचा, देशाचा विचार करा. 1 तास द्या, 2 तास द्या, 3 तास द्या. द्या, निष्काम भावनेने द्या. जसं गौतम आता प्रपंच करून करतात ना परमार्थ, असा थोडा का. त्यागाशिवाय होणार नाही. ही आमची परंपरा आहे. 1000 वर्षापासून चालत आलेली परंपरा आहे. ती नेहमी त्याग शिकवत आली आम्हाला. त्याग. आणि गीता आम्हाला सांगते, भगवद्गीता, त्यागा शांती निरंतरम. जेवढा त्याग तेवढी शांती मिळेल तुम्हाला. भोगात रोग आहे आणि त्यागात शांती आहे. मी अनुभवतो माझ्या आयुष्यामध्ये. अरे लखपती करोडपतीला जो आनंद नसेल ते मी अनुभवतोय. आयुष्यात कुठंच काही नाही. झोपण्याचा एक बिस्तर आहे आणि जेवणाचं ताट आहे, पण आनंद एवढा आहे की त्या आनंदाला सीमाच नाही. त्या आनंदात मग्न असतो. म्हणून त्याग हा करावा लागतो. आता तुम्ही पाहता का नाही, ज्वारीचे कणसं दिसतात ना शेतीत, ही दाण्याने भरलेली कणसं दिसतात तुम्हाला. ही दाण्याने भरलेली कणसं तुम्हाला दिसतात, पण कधी एका दाण्याने आधी त्याग केलाय. एका दाण्याने त्याग केलाय. एका दाण्याने स्वतःला गाडून घेतलंय, तेव्हा कणस घेऊन निघलंय. त्याने गाडूनच घेतलं नाही तर कणसं कशी दिसणार. कोणला तरी एक दाणा बनावा लागतो, जमिनीत जाणारा. बरेच दाणे असा विचार करतात, का गाडून घ्यायचं, मला तर राहायला माडी आहे, फिरायला गाडी आहे, मी का गाडून घ्यायचं. बरेच दाणे विचार करतात, का गाडून घ्यायचं. जे दाणे असा विचार करतात का गाडून घ्यायचं, आणि जे दाणे गाडून घेत नाही, जमिनीत जात नाही, तेच दाणे नष्ट होतात. कारण जे दाणे जमिनीत जात नाही तेच दाणे मग गिरणीत जातात, भरडतात आणि पीठ त्यांचं होतं. जमिनीत गेले नाही, गिरणीत गेले, पीठ झालं. जमिनीत जाणाऱ्या दाण्यांचं पीठ होत नाही, ते हजारो दाण्यांना निर्माण करत असतात. आपल्या कुटुंबात पहा ना, शेकडो वर्ष झालेत. सांगा 200 वर्षापूर्वी आपल्या घरात कोण होते सांगा. 200 वर्षापूर्वी माहीत नाही, गिरणीत गेले, पीठ झालं, संपले. सावित्रीबाईची जयंती का मनवतात, महात्मा फुल्यांची जयंती का मनवतात. एक एक दाणा बनले, संपले नाही, कणसं घेऊन उभे आहेत. हा विचार कुठेतरी तरुणाने केला पाहिजे. मला कधी कधी खूप फील होतं. मी आता फिरतो, काही काही वेळेला त्या पानाच्या टपरीवरती तरुण उभे असतात. पानाच्या टपरीवर उभे असतात आणि पानाच्या टपरीवर उभे असतात आणि मधल्या बोटात सिगरेट असते, मधल्या बोटात. आणि धूर काढताना असे राऊंड काढतात, गोल.
खूप फील होतं, अरे ज्या तरुणाने हा देश घडवायचा आहे त्या तरुणांच्या बोटात काय आहे? असं कधी ऐकलं का? सिगरेट पिला आणि पैलवान झाला, कोणी ऐकलं? गुटखा खाल्ला आणि पैलवान झाला, कोणी ऐकलं? दारू पिला आणि पैलवान झाला, कोणी ऐकलं? अरे कर्करोग झाले, TB झाल्या, कॅन्सर झालेत. का करतात माणसं? पैशाची बर्बादी, शरीराची बर्बादी, सामाजिक बर्बादी का करतात? जीवनावर विचार नाही. मी कोण आहे, मी कुठून आलो आहे, माझं कर्तव्य काय, मला कुठं जायचं आहे, विचार नाही. मग बरेचसे माणसं काय विचार करतात? जन्मात आलो ना, खाऊन पिऊन घ्या, चैनबाजी करून घ्या, मेलं म्हणजे गेलं. काय जन्मात काय विचार करतात? खाऊन पिऊन घ्या, चैनबाजी करून घ्या, मेलं म्हणजे गेलं. काय जन्मात? आणि मग काही खातात, काही पितात आणि कसेही निघून जातात. अरे मनुष्य जन्मात आला, नुसतं खाल्लं पिल्लं एक दिवस गेला, तर जनावरातून आमच्यात काय फरक आहे? फरक एवढाच आहे की जनावरं हिरवा चारा खातात, वैरणे खातात, आम्ही ज्वारीच्या बाजरीच्या भाकरी खातो, गव्हाच्या पोळ्या खातो. फरक एवढाच आहे. खाऊन पिऊन मरण्यासाठी जीवन नव्हे, याची जाणीव होणं गरजेचं आहे माणसांना. मानवी जीवन काय विशिष्ट जीवन आहे. ईश्वराने तुला ज्ञान दिलं आहे, बुद्धी दिली आहे, शक्ती दिली आहे. मी कोण आहे, मी कुठून आलो आहे, माझं कर्तव्य काय, मला जायचं आहे कुठं, हा विचार जीवनात करणं गरजेचं आहे. मी माझ्या आयुष्यात केला म्हणून तुम्हाला सांगतोय तरुणांना. पण तरुण म्हणजे आता इथं माझ्यासमोर बसलेले काही 70 वर्षाची माणसं आहेत, 65 वर्षाची माणसं आहेत. ते म्हणतील हे तरुणांना उपदेश आहे. अरे तारुण्य हे शरीरावर नसतं. जो मरून मनाने जो तरुण आहे तो तरुण. आता माझी सभा झाली बुलढाण्याला, 92 वर्षाचा तरुण होता, 92 वर्षाचा स्वातंत्र्य सैनिक. माईकवरती बोलायला उभे राहिले, खाड 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 बोलत होते. तो तरुण. न तर 30 वर्षाचं वय आहे, 30 वर्षाचं, आणि तो म्हणतो जा दे मरू दे, आपल्याला काय करायचं. हा खरा म्हातारा आहे 30 वर्षाचा. जा दे मरू दे, आपल्याला काय करायचं. हा 30 वर्षाचा म्हातारा आहे. तारुण्य हे नुसतं शरीरावर नाही, मनावर तारुण्य आहे. मनाने जो तरुण आहे तो तरुण. म्हणून माझी विनंती आहे तरुणांना, आठवण ठेवा भगतसिंगाला, आठवण ठेवा राजगुरूला, आठवण ठेवा सुखदेवला. अरे फासावर चालले, फासावरती. डोळ्याने फास दिसतोय, चाललोय आम्ही फासावरती. 2 मिनिटात आता फासावर चढणार आहे हे माहीत असताना सुद्धा घोषणा चालू होत्या, इन्क्लाब जिंदाबाद, वंदे मातरम, भारत माता की जय. आणि इंग्रजांना सांगत होते अरे ह्या जन्माची काय, पुढच्या जन्माची फाशी द्या, आमची तयारी आहे. कशासाठी? आमच्या स्वातंत्र्यासाठी. काय आठवण ठेवणार आहेत का नाही त्यांना काय आठवण ठेवणार आहेत का नाही? लता दीदीने गीत गायलं ना, ए मेरे वतन के लोगों जरा आँख में भर लो पानी, जो शहीद हुए उनकी जरा याद करो कुर्बानी. त्या कुर्बानीची आठवण आपल्या हृदयाची खुणगाट करून ठेवली पाहिजे की मी काही देणं लागतं त्यांचं. काही करायचं नाही, तुम्ही जे काम हाताशी घेणार आहे ते माझ्या देशासाठी करायचं आहे. हां, ही भावना ठेवून करत राहा. तुम्ही प्रपंच करताना तोही करत राहा, पण सेवा म्हणून करत राहा. आज प्रपंचात दोष काय आहे पाहता ना तुम्ही? दुसऱ्यांची दाढी जळाली तरी चालेल, माझी पिढी पेटली पाहिजे. याच्यात दोष आहे प्रपंचात, की दुसऱ्यांची दाढी जळाली तरी चालेल, माझी पिढी पेटली पाहिजे. हा दोष आहे. जोडून आणि धन उत्तम व्यवहार आहे आणि उदास विचारे वेच करी, अशा वृत्तीने जो प्रपंच करतो तो ती सेवाच आहे, ती प्रपंचाची सेवाच आहे. अभंग ऐकतो ना, प्रपंचाची सेवा, तर ती सेवाच आहे. माझी विनंती आहे सर्वांना की संतांनी आम्हाला फक्त एवढाच संदेश दिला नाही. मला कधी कधी खूप फील होतं, यदा कदाचित काही लोकांना वाईट वाटेल, पण सत्य हे कटू असतं, बोलल्याशिवाय गत्यंतर नसतं. मी पाहतो कधी कधी माऊलींच्या पालखीतसुद्धा वारकरी, गळ्यात माळ असते, चालता चालता वारकरी म्हणून जातो आणि कधी कधी तंबाखू मळत असतो. हे बरोबर नाही आहे, हे थोडा विचार केला पाहिजे. काही मी पाहतो गळ्यात माळ आणि सिगरेट ओढतो. साधा मनाला लगाम लावण्याची शक्ती नसेल आमच्यात तर काय करत असो आम्ही. म्हणून या गोष्टींचा आम्हाला विचार करणं गरजेचं आहे की संतांनी आम्हाला खूप दूरगामी विचार दिलेले आहेत. ते विचार घेऊन आम्हाला पुढे जायचं आहे. आज संतांच्या विचारातूनच हा समाज बदलेल. आज आम्ही पहा ना, एक गावात प्रयोग केला, पहिलं मंदिर बांधलं
अध्यात्म अधिष्ठान निर्माण केलं, आध्यात्मिक विचार लोकांच्या ठिकाणी रुजले आणि 40 दारूच्या भट्ट्या होत्या, तिथं आज बिडी सिगरेट तंबाखू विक्रेल नाही. एवढंच नाही, दलित लोकांना 60,000 रुपयाचं कर्ज झालं, फेटत नाही. गाव बसलं, गावाने विचार केला आणि सबंध गाव दलितांच्या जमिनीवर गेले श्रमदान करायला 2 वर्ष, पिकं काढली आणि दलितांचं कर्ज गावकऱ्यांनी फेडलं. हे संतांचे विचार, हे संतांनी विचार आम्हाला दिले की दलितांचं कर्ज, ज्या दलितांना मंदिरात प्रवेश नव्हता, पिण्यासाठी पाण्याचा आड स्वतंत्र ठेवायचं आणि आज त्यांचं कर्ज लोक फेडतात. बैल पोळ्याचा मानाचा बैल कोणाचा निघायचा? पाटलांच्या मारामाऱ्या विशीमध्ये, पाटलांच्या विशीमध्ये मानाचा बैल कोणाचा निघायचा? सण कोणाचा? बैलांचा. मारामाऱ्या कोणाच्या? या बैलांच्या. आज 13 वर्ष झाले दलितांचा बैल पहिला निघतो आणि मग गावातले पाटलांचे बैल निघतात. हे विचार आम्हाला जे संतांनी दिलेले आहेत, हा विचार आम्ही आमच्या आयुष्यात करणं गरजेचं आहे. पण हे करताना ते फक्त शब्दाने होणार नाही. हे शब्दाने होणार नाही. शब्दाला कृतीची जोड जोपर्यंत देत नाही तोपर्यंत होणार नाही. कारण संतांनीच आम्हाला सांगितलं आहे, बोले तैसा चाले त्याची वंदावे पाऊले. कबीरदाजी म्हणतात, कथनी मिठी खांडसी, बोलणं खांडसरीसारखं गोड असतं. तर कबीरदाजी म्हणतात, कथनी मिठी खांडसी करनी विष की लोय, कथनी छोड करनी करे तो विष का अमृत होय. संतांनी आम्हाला संदेश दिले. कथनी छोड करनी करे तो विष का अमृत होय. म्हणून आम्हाला याची सांगड घालावं लागेल. आता मी कधी कधी पाहतो हे मठाधिपतीचीच भांडणं कोर्टात चाललेली असतात. मठाधिपती आणि कोर्टात भांडणं. मी आता पाहतो समाजात काही माणसं गंध लावतात, एक उभा लावतो आणि दुसरा आडवा लावतो, दोघांचं जमत नाही अशी अवस्था आहे आज. एक उभा लावतो आणि दुसरा आडवा लावतो, बस. काय आम्ही शिकणार आहे त्या? पण आजही समाजात खूप चांगली माणसं आहेत. खूप कीर्तनकारांचे असे काही कीर्तनकार आहेत की त्यांच्या शब्दाला वजन आहे. ते जेवढं बोलतात त्याप्रमाणे वागतात. काही माणसांचा एवढा त्याग आहे, कधी कीर्तनाचा पैसा मागत नाहीत. हे जे चारित्र्य जपतात त्यांच्या शब्दाला वजन असतं, त्याचा प्रभाव समाजात पडतो. आज जे परिवर्तन दिसतंय समाजातलं, याला कारण संतांचे विचार त्यांच्यामध्ये रुजलेले आहेत, म्हणून हे परिवर्तन आहे. समाजातलं परिवर्तन आहे हे संतांच्या विचारामधून आहे. मी तर एवढंच म्हणेल, बराच वेळ झाला, आता 9 वाजलेत, मी एवढंच सांगेल, या पुढच्या काळात मंडपात बसलेल्या सर्व माझ्या बंधू भगिनी, महाराष्ट्रात आपल्यासारखे वारकरी संप्रदायाची माणसं आहेत, या पुढच्या काळात आम्हाला एक विचार करायचा आहे. राजशक्तीवरती धर्मशक्तीचा अंकुश जोपर्यंत निर्माण होणार नाही तोपर्यंत लोकशाही येणार नाही. तोपर्यंत लोकशाही येणार नाही. राजशक्तीवरती धर्मशक्तीचा अंकुश निर्माण केला पाहिजे. जे छत्रपती शिवाजी महाराज, तुकाराम महाराज, स्वामी रामदास, राजशक्तीवरती धर्मशक्तीचा अंकुश पाहिजे. ते काम पुढच्या काळात आम्हाला करावं लागेल. अशक्य नाही, शक्य आहे. फक्त आम्ही संघटित होणं गरजेचं आहे. संघटित होऊन एकत्र आलो तर राजशक्तीवरती तो अंकुश निर्माण होऊ शकेल. जे तुम्ही म्हणाल ते सरकारला करावं लागेल. जनहिताच्या गोष्टी, जनहिताचे कायदे करावं लागतील. सरकार कशालाच घाबरत नाही. सरकार फक्त एका गोष्टीला घाबरतं, हे जर नाही केलं तर आपलं सरकार पडेल. हे पडण्याला घाबरतं, बाकी कशाला घाबरत नाही. आणि पडण्याची शक्ती जर आपण निर्माण केली तर तुम्ही जे सांगाल ते सरकारला करावं लागेल. मी अधिक न बोलता सर्वांना धन्यवाद देतो आणि गौतम शेठलाही धन्यवाद देऊन माझे शब्द थांबवतो. जय हिंद, जय भारत. धन्यवाद अण्णा. आमच्या भावना आपण आल्यानं अनावर होत आहेत. मी प्रतिष्ठानचे अध्यक्ष गौतम जयजी खटोड यांना विनंती करेल की आपण 1 मिनिटामध्ये आपलं मनोगत व्यक्त करावं. गौतम शेठ खटोड आपल्या या ठिकाणी मनोगत व्यक्त करतील. गौतम शेठ खटोड 1-2 मिनिट खाली बसा. सगळे 1च मिनिट सगळ्यांनी खाली म्हणायचं. मी गौतम शेठजी खटोड यांना विनंती करेल. यानंतर अण्णाच्या या विधायक कार्यासाठी प्रतिष्ठानच्या वतीनं आम्ही या समाज कार्यासाठी 5,000 रुपये या ठिकाणी देतो आहेत. मी गौतम शेठ खटोडला विनंती करेल की आपण आपलं मनोगत व्यक्त करावं. भाऊ मंचवर विराजमान खाली बसा. आमचे मित्र आदरणीय अजित देशमुख साहेब, ज्यांनी गेल्या 11 दिवसापासून या कार्यक्रमासाठी आम्हाला
प्रोत्साहन दिलं ते आमचे बीडचे जिल्हा सत्र न्यायाधीश आदरणीय नितीनजी दळवी साहेब, ज्यांनी या पृथ्वी तलावर जन्मच घेतला ते फक्त लोककल्याणासाठी, ते आदरणीय अण्णा हजारे यांच्या चरणावर नतमस्तक होऊन मी आज बीडकरांच्या वतीनं अण्णा आपलं आभार मानतो. मी ज्यावेळेस देशमुख साहेबांबरोबर राळेगण सिद्धी येथे आपणाला बीडचं निमंत्रण देण्यासाठी आलो होतो, तर मी अनुभवलेली गोष्ट सांगतो. मी कुत्रा या प्राण्याला प्रचंड भिणारा माणूस आहे. आम्हाला तिथं जायला 7-7:30 वाजले. अंधुक असा दिवा त्या गावामध्ये चालत होता. त्या दिव्यामध्ये आम्ही रस्त्याचा मार्गक्रमण करत करत अण्णा कुठं आहेत याचा पत्ता लावला. अण्णा जी आत्ता अण्णांनी खोली आपल्या भाषणात सांगितली होती त्या ठिकाणी अण्णा होते. रस्त्यानं जात असताना प्रचंड असे कुत्रे दिसत होते. असं कुत्रं दिसलं तर 25 फुटाहून लांबून जाणारा मी माणूस आहे, परंतु भावना कशी असती, कुठं चाललोत आपण, अण्णांच्या गावात चाललो. माझा अनुभव सांगतो, इतके इमानदार कुत्रे मी तिथं पाहिले, इतके इमानदार पाहिले की मी त्यांना चिटकून गेलो पण भिलो नाही. त्याचं कारण त्या गावची सत्यता, त्या गावामध्ये पांडुरंगाच्या रूपानं राहणारे आमचे अण्णा. त्याच्यामुळं मी तुम्हाला सांगतो, असे काही पुरुष असतात म्हणूनच ही आपले चाललेलं आहे. अण्णा, तुमचं रणगाड्यावरचं जीवन मी देशमुख साहेबांच्याकडून ऐकलं. 39-40 लोक त्या रणगाड्यावर होते. 39 लोक गेले आणि आपण एक शिल्लक राहिला. आम्ही आपणास विनंती केली की आपलं जीवनचरित्र तुम्ही सांगा, पण सांगितलं नाही. तिथनं आल्यानंतर दिल्लीमध्ये अण्णांना असं वाटलं की माझे सहयोगी सगळे गेले, मी तरी कशाला राहू. त्या दिवशी तुम्ही विचार केला की दुसरा दिवस मला राहायचं नाही, परंतु स्वामी विवेकानंदाचं पुस्तक तिथं पडलेलं होतं आणि त्यांना तुम्हाला जागृत केलं. अण्णा, तुम्हाला भेटलेलं जीवदान म्हणजे गरिबाच्या कल्याणासाठी मी तुम्हाला देतोय, त्याचं असं संपवू नका. ती शक्ती तुम्हाला त्या दिवशी दिली. अण्णा, मी बी एक सरकारी काम करणारा माणूस आहे. मी सुद्धा एकेकाळी प्रचंड भ्रष्टाचारी होतो, परंतु गेल्या 2 वर्षापासून जीवनामध्ये 22% मी भ्रष्टाचार ठेवला, 80% संपवला. आणि हे तुम्हाला शब्द देतो की इतक्या वर्षापर्यंत जीवनामध्ये पूर्ण भ्रष्टाचार विरहित होईस, मी असं आज तुम्हाला आश्वासन देतो. आणि एकच सांगतो की तुमच्या आंदोलनासाठी कोणत्या सरकारचं तुम्हाला अनुदान नाही, कोणत्या लोकांची तुम्हाला मदत नाही. मी बसलो होतो त्यावेळेस ऐकलं होतं की तुम्ही एक 1.5 लाखाचं तुम्ही एक रथ तयार करताय, असं तुम्ही बोलले होते. ते मी ऐकत होतो, जवळ बसून ऐकण्याचा मला योग आला. आणि तुम्ही सांगितलं की 1.5 लाखामध्ये चांगलं रथ तयार होतो. मी असं सांगतो अण्णा, माझ्या ज्या वडिलाच्या कष्टाची जी जमीन आहे, त्या कष्टाच्या जमिनीचं मी जे काही तिथं डिपॉझिट केलेलं आहे बँकेमध्ये आईच्या नावावर, त्याच्यातले 50,000 रुपये मी त्या गाडीच्या मदतीसाठी देण्याचं तुम्हाला कबूल करतो. प्रचंड टाळ्यांचा कडकडाट. मी एक सांगतो, तुम्हाला बीडकरांना एक आव्हान देतो. हे जे बोललेत ते आपल्या हितासाठी बोललेत. ज्या माणसाला 30 रुपये लिटरने राखेल घ्यावं लागतं, त्याची खरी किंमत गव्हर्नमेंटची 11 रुपये लिटर आहे. त्या आंदोलनामध्ये तुम्ही सहभागी होणार आहात का नाही? तुम्ही त्यांना तुम्ही ताकद देणार का नाही? मी विनंती करल की तुमच्या जे काही तुम्हाला सदिच्छेने जे काही तुम्हाला दान द्यायचं असं शिस्तीनं आपण याच्यासाठी अर्धा तास ठेवू. त्याच्यानंतर कीर्तनाला सुरुवात करू. अण्णा इथं बसतील. अतिशय शिस्तबद्ध रीतीनं ज्यांना जे काही द्यायचं आहे ते तुम्ही अण्णांच्या समोर आपण झोळी ठेवू. त्या झोळीमध्ये आपण द्यावं.
मी अशी आपणास विनंती करतो, शिस्तीनं या. मी आमच्या भावाला पहिली विनंती करतो, तुला जे काही द्यायचं तू तिथं टाक आणि पुढे नंतर सुरुवात करतो. लाईनीने या, ज्याला जे द्यायचं ते लाईनीने या. सुशीलजी खटोड व्यासपीठाकडे येतील. प्रतिष्ठानचे सचिव. 5 मिनिटं.